ढोल ताशांचा गजर आणि जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्टी निमित्त होतं शरद पवारांच्या स्वागताचं। चिमणे कधीच उडायचे सोडून देत नाही, गरुडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणे कधीच उडायचे सोडून देत नाही। त्याचं झालं असं की शरद पवार बारामती तालुक्याच्या विविध भागातील दुष्काळी गावांच्या दौऱ्यावर होते। दरम्यान उंडवडी सुपे या ठिकाणी आले असता नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलं। यावेळी गावकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसला। एकंदरीत सर्व वातावरण पाहून शरद पवार भारावून गेले होते। भारतीय राजकीय क्षेत्रामध्ये कर्तबगार, कणखर आणि कुशल नेतृत्व, कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती आणि वेगवान निर्णय क्षमता सन्मानित करण्यात येत आहे। सोनवडी सुपेचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सोनवडी सुपेच्या ग्रामस्थांच्या वतीने पवार साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे। पवार साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। पंचक्रोशीतील पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम उंडवडी पंचक्रोशी जमलेल्या उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, माजी सरपंच या सर्वांचं उंडवडी गावाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करीत आहे।